आणि मग परिक्रमा मार्गामध्ये आपण जसं जसं मार्गक्रमण करतो तसं जसं पुढे जातो तसं तसं आता मैयेचं पात्र जे आहे ते अतिशय छोटं 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 होत चाललेलं आहे. कारण आता मैयेच्या उगमस्थानाजवळ आपण पोहोचत चाललेलो आहोत. आणि अशाच एका सुंदर छोट्याशा म्हणजे जिथे खरंच अशी मैया एक छोटीशी 7 वर्षाची मुलगी काय असं आपल्याला जाणवतं. अशा एका सुंदर ठिकाणी आपण आता पोहोचतो. ते स्थान म्हणजे जोगी टिकरिया. तर हे जोगी टिकरिया म्हणजे इतकं छोटंसं पात्र आहे की एक साधारण म्हणजे काही मीटरचंच हे पात्र आहे की साधारण 10 जर तुम्ही टांगा टाकत गेले तर 10 मोठ्या-मोठ्या डांगांमध्ये तुम्ही हे पात्र ओलांडू शकाल एवढंसं छोटंसं पात्र आहे. कारण इथे मैया आता उगमस्थळाकडे चाललोय म्हणून छोटीशी मैया एक छान एखादी छोटीशी मुलगी पैंजण घालून जेव्हा चालतीये चुमुक, चुमुक, चुमुक तसं हे मैयाचं छोटंसं पात्र आपल्याला इथे भासतं. आणि इतकं पारदर्शी पाणी तुम्हाला बघायला मिळतं इथे की तुम्ही खाली डोकावून बघाल तर त्याच्यातलं अगदी खडक ना खडक, शेवाळ ना शेवाळ तुम्हाला त्या पाण्यामध्ये खाली दिसू शकतं. एवढं छान तिथे तुम्हाला पाणी अनुभवायला मिळतं. आणि अशा आपण आता जोगी टिकरिया या ठिकाणी आपण आता पोहोचलेलो आहोत नर्मदा परिक्रमा मार्गामध्ये. आणि इथून आता आपण अमरकंटक या ठिकाणी जाणार आहोत. तर या परिक्रमा मार्गामध्ये असताना आपण आता आज एका स्थळाला भेट दिली ती म्हणजे घुगवा फॉसिल पार्क. तर हा कुठल्याही प्रकारे परिक्रमेचा भाग नाहीये परंतु तरी आपण इथे जातो. कारण मी तुम्हाला जे पहिल्यापासून सांगतेय की नर्मदा मैया ही 6 करोड वर्षापासून वाहतीये, 6 करोड वर्षापासून वाहतीये. तर ह्याचं जर काही एकमेव प्रूफ असेल तर ते म्हणजे हे घुगवा येथील फॉसिल पार्क. फॉसिल्स म्हणजे जीवाश्म उद्यान. तर या ठिकाणी जे सगळे जीवाश्म सापडलेले आहेत झाडांचे, पानांचे वगैरे ह्याच्यावर जेव्हा रिसर्च झाला त्यावेळी असं लक्षात आलं की हे जे जीवाश्म आहेत हे साधारण 6 करोड वर्षांपूर्वी नर्मदा मैयाच्या पाण्यामध्ये पडल्यामुळे त्याचे जे आहे जीवाश्म तयार झालेले आहेत. तर हे खूप मोठं प्रूफ आपल्याला मिळतं की नर्मदा मैया ही काही फक्त सांगण्याची गोष्ट नाहीये की 6 करोड वर्षापासून वाहते. तर हे खरोखरच नर्मदा मैया जी आहे हे एक संशोधनाचा विषय आहे. खरोखरच हा एक रिसर्चचा भाग आहे. आणि आपल्या भारतामध्ये एक काहीतरी फॅड आहे की आपल्या पुराणांमध्ये जे सांगितलं जातं त्याला थोतांड असं सरळ नाव दिलं जातं किंवा काहीतरी दंतकथा आहेत बाबा असं सांगितलं जातं. परंतु त्याला जेव्हा नासाकडून काहीतरी अप्रुव्हल मिळतं किंवा अमेरिका सांगतं की आम्हाला सॅटेलाइटमध्ये गुप्तधारा दिसल्या तर मग आपण मानतो की हा 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 बाबा मग अमेरिका सांगते ना मग असेल. पण आपल्या पुराणामध्ये जर सांगितलंय की इथे इथे गुप्तधारा आहेत असं असं नर्मदा मैया 6 करोड वर्षापूर्वीच्या आहे तर नाही आपण हे काही बिलीव्ह करत नाही किंवा आपली संस्कृती आहे. आपण आपल्याला सांगितलंय की बांगड्या घालाव्या बाबा, कुंकू लावावं तर नाही मग हे काहीतरी महिलांवर अत्याचारच करतायत, महिलांवर ना अन्यायच करतायत असं काहीतरी सांगितलं जातं. पण जेव्हा ती जर कधी फॉरेनची मुलगी आपल्याला हरिद्वारला दिसती रुद्राक्षाची माळ घालून कपाळाला टिळा लावून दिसती त्यावेळी मग आपल्याला वाटतं की बघा ना कसे आपलं कल्चर फॉलो करते. म्हणजे आपलं जेव्हा पाश्चात्य लोक आपलं अनुकरण करतात तेव्हा आपल्याला काहीतरी खूप भारी वाटतं. पण तेच हजारो वर्षापासून आपल्याला सांगण्यात आलेले ते आपल्याला फॉलो करायला नको वाटतं. कारण याचं मेन कारण आहे की आपल्याला एकतर आपल्या संस्कृतीबद्दल ज्ञान नाहीये, नॉलेज नाहीये. कारण आपलं तेवढं वाचन झालेलं नाहीये. आपल्याला तेवढं आपल्या ग्रंथांबद्दल माहिती नाहीये. आणि त्यामुळे मग काय होतं की आपल्याला असं वाटतं की आपल्याच संस्कृतीमध्ये काहीतरी गडबड आहे बाबा किंवा काहीतरी आमच्या कोणावर अन्यायच करतोय किंवा कोणावर अत्याचारच करतोय बाबा असं सरळ आपण त्याला नाव देऊन अंधश्रद्धा हे असं सरळ नाव देऊन आपण त्याला मोकळं होतं. पण असं काही नाही. प्रत्येक जे आपले रिच्युअल सांगितले गेलेले प्रत्येक जे आपलं काही सांगितलं गेलं त्याच्या मागे खूप मोठा वैज्ञानिक आधार आहे. आता विज्ञान हा शब्द सुद्धा आता 700-800 वर्षापूर्वीपासून आलेला आहे. त्याच्या आधी जे काही होतं ते अध्यात्मच आहे. आणि तुम्ही जे पुरातन ग्रंथ सगळे उलगडून बघाल वाचाल तर त्याच्यामध्ये हे सगळे जे आता शोध लागतायत किंवा असं वाटतंय की हे आता लागले हे सगळं जे आहे ते पूर्वीपासून सांगितलं गेलेलं आहे. मोठ्या मोठ्या रोगांवरचे उपचार हे पूर्वीच लिहून ठेवलेले आहेत किंवा प्रत्येक गोष्टीचं उपाययोजना ही सांगितली गेलेली आहे. परंतु आपलं एवढं वाचन नसतं त्याच्यामुळे आपण काय होतं की आपण आपल्या संस्कृतीला जे आहे ते नावं ठेवून मोकळं होतो. आणि मग बाकीच्या धर्माचं काय आहे की 1 किंवा 2 त्यांचे धर्मग्रंथ असतात आणि तेवढे 1-2 धर्मग्रंथ वाचून कोणी पण पंडित होऊ शकतं. त्याचं काय एक पुस्तक वाचलं की कुणी पण त्याच्याबद्दल माहिती सांगू शकतो. परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये 18 पुराण, 18 उपपुराण, उपनिषद, रामायण, महाभारत, 4 वेद इतकं काय इतके काय आपले सगळे ग्रंथ किंवा इतके काय आपलं साहित्य आहे की तुम्ही जन्म झाल्यापासून जरी वाचायला बसलात
तरी तुमचं एका जन्मामध्ये काही हे संपूर्ण वाचन होणार नाही आणि एका जन्मात काही तुम्हाला ह्याचं ज्ञान भेटणार नाही. त्यामुळे ह्या ज्ञानाची कमतरता आपल्यामध्ये असल्यामुळे आपण आपल्याच संस्कृतीला जे आहे ते नाव ठेवून मोकळं होतो. तर इथून पुढे सगळ्यांनी हे गोष्ट लक्षात ठेवायची की जरी आपल्याला त्याच्याबद्दल माहिती जरी नसेल तरी आपल्याच संस्कृतीला आपण नावं ठेवायची नाही आणि जर समोरचं कोणी ठेवत असेल तर त्याचं ऐकून घ्यायचं नाही. त्याला सांगायचं की बाबा तुला जर आमच्या संस्कृतीला नाव ठेवायचं असेल तर आधी हे सगळं वाच आणि त्यानंतर तुला जर ह्याच्यामध्ये काही कमी वाटत असेल तर तू नावं ठेव. तू न वाचता न जाणता आमची संस्कृती जाणून न घेता अजिबात आमच्या संस्कृतीला नावं ठेवायचे नाही. तर अशा पद्धतीने आपल्या हे लक्षात येतं की 6 करोड वर्षापूर्वीपासून जे आपण म्हणतोय की नर्मदा मैया वाहतीये वाहतीये, तर हे खरोखरच नर्मदा मैया जे आहे हे 6 करोड वर्षापासून आहे. त्याचं आपण जिथं जागतं उदाहरण जे आहे ते आता घुगवा या ठिकाणी बघत आलो. तर अशा पद्धतीने आपण मार्गक्रमण करत 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 आता नर्मदा मैयेच्या उगमस्थानी म्हणजे अमरकंटक या ठिकाणी पोहोचतो आणि अमरकंटक या ठिकाणावरून जे आहे नर्मदा मैयेचा उगम होतो. या ठिकाणी कृपया माझी सगळ्यांना विनंती आहे की कुणीही आता आपल्या इथे 2 दिवस मुक्काम असतो, तर कुणीही अमरकंटक या ठिकाणी मनानी होऊन कुठेही जाऊ नका. म्हणजे मनानी होऊन आम्ही सहज फिरलोय बाबा किंवा काय असं करू नका. कारण इथे काय की नर्मदा मैया अतिशय छोट्याशा स्वरूपात म्हणजे एवढ्याशा स्वरूपात येते. तुम्हाला कळणार पण नाही की ती नर्मदा मैया आहे म्हणून. त्यामुळे जर एक तुम्ही पाऊल तिकडे टाकलं तुमचं होणार नर्मदे हर. कारण ते तटपरिवर्तन झाल्यासारखं होणार आणि आपल्याला या परिक्रमेमध्ये कुठल्याही प्रकारे अशी नर्मदा मैया क्रॉस करायची नाहीये. त्यामुळे अमरकंटक या ठिकाणी जिथे जिथे आम्ही सांगू त्याच ठिकाणी जायचं आहे. मंदिरामध्ये सुद्धा नर्मदेच्या मंदिरात जेव्हा आपण जातो तर नर्मदा मैयाच्या मंदिरात सुद्धा भव्य मंदिर बघून इकडे तिकडे फिरायचं नाहीये. कारण अर्ध मंदिर हे दक्षिण तटावर आहे, अर्ध मंदिर हे उत्तर तटावर आहे. आपण ज्यावेळी उत्तर तटावर त्यावेळी उत्तर तटावरील मंदिर बघतो आणि त्यानंतर तटपरिवर्तन झाल्यानंतर आपण तिसऱ्या दिवशी दक्षिण तटावरचं अर्ध उरलेलं मंदिर बघतो. त्यामुळे कुणीही जे आहे कुठल्याही प्रकारे मंदिर किंवा कुठेही अमरकंटकमध्ये तुम्ही फिरायचं नाहीये. शांतपणे आपल्याला सांगितलेल्या ठिकाणीच बसायचं आहे. बोलो नर्मदा मैया की जय.